एक श्रेणी परमेश्वराला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुबली जी को प्रणाम। परमात्मा सृष्टी निर्माता परमेश्वर यांनी सृष्टीची रचना अग्नी, वायू, पाणी, आकाश आणि पाताळ या पंचतत्वाच्या आधारावर केली आणि या सृष्टीवर आतापर्यंत 3 युग संपले। पहिला आहे सत्ययुग, त्याच्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। तर 3 युग व्यवस्थित पार पडले। सत्ययुगामध्ये सत्यता होती, त्रेतायुगामध्ये रामाची मर्यादा होती, द्वापार युगामध्ये कृष्णाचा प्रेम होता, पण कलियुगामध्ये अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार आहे। कोणी कोणाचं ऐकत नाही। म्हणून या कलियुगामध्ये सत्यता निर्माण व्हावी म्हणून बाबा जुमदेवीचा जन्म झाला आणि या कलियुगामध्ये सत्यता निर्माण करावी म्हणूनच बाबांनी 26 नोव्हेंबर 1945ला विधीला सुरुवात केली होती। आता 26/11चा काळ तुम्हाला माहितच आहे मुंबईचा, त्याचप्रमाणे बाबांनी आधी 26/11ला विधीला सुरुवात केली होती आणि ते विधी झाल्यानंतर ती विधी 6 जानेवारी 1946ला विधी पूर्ण केली। 42 दिवसाची 42 ही समाप्ती केली। त्यानंतर पुन्हा ते बाबा त्या मौद्याच्या संन्यासाकडे गेले। त्याला सांगतात की माझी विधी पूर्ण झाली, आज समाप्ती झाली। तो काय म्हणतो, याच्यानंतर तुम्हाला त्रिताल हवन करावं लागेल। आता त्रिताल हवन कमीत कमी 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 41, 51, 101 एवढे दिवस करावं लागते। बाबाला प्रश्न पडला की मी गरीब व्यक्ती, रात्रभर काम त्रिताल हवन घडवला तर दिवसा विणकरी काम कसा करेल, माझा उदरनिर्वाह कसा चालेल। म्हणून बाबांनी फक्त 7 दिवसाचं त्रिताल हवन ठरवलं। 6 जानेवारीला बाबाच्या जसं 42च्या कार्य समाप्ती केली तर 7 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत बाबांनी त्रिताल हवन म्हणजे 31 हवनं केल्या आणि पहिल्याच दिवशी दुसरं हवन चालू असताना बाबा हनुमानजी प्रसन्न झाले। हे कोण पाहिलं, त्यांचे भाऊ छोटे मारुती हे झोपले होते, कारण की बाबा म्हणत सगळे जागलो आपण, तर आपलं विणकरी काम दिवसा कोण करेल। म्हणून त्या लहान भावाला त्यांनी आराम करायला सांगितलं होतं आणि ते मारुतरावजी ओरडत होते झोपीमध्ये, लंगोटीवाले बाबा की जय। तेव्हा बाबांचे भाऊ जागोबा हे विचारतात त्याला, तू असा का ओरडत होतास। तर तो सांगू लागला की लंगोटी घालून गदा घेऊन हातात मुकुटधारी व्यक्ती त्यांनी बाबा हनुमानजीला स्वप्नात ओळखलं नाही, घराभोवती फिरत होते। बाबाला कळलं की हे हनुमानजी जे आहेत ते आपली रक्षा करण्याकरता आलेले आहेत आणि बाबा हनुमानजी बाबाला त्याच वेळी प्रसन्न झाले। पण बाबाचे दुःख कायमचे दूर झाले नव्हते, तात्पुरते व्हायचे। जर बाबाचे दुःख बाबा हनुमानजीमुळे परिपूर्ण झाले असते तर बाबाला एक भगवंत प्राप्त करण्याची गरज पडली नसती। पण बाबाची एक परीक्षा होती। ती परीक्षा म्हणजे कशी, एक शांताबाई जिच्या 2.5 वर्ष भूत निघाला नाही, बाबांनी 42 हवनही केलं तरी भूत निघाला नाही, तर बाबा त्रस्त झाले। 43व्या दिवशी बाबा घरी बसले असता ती बाई बाबाकडे अंग फिरवीत आली आणि बाबा तिच्यावर फूक मारायची, याची न जायची। बाबा खूप त्रस्त होऊन गेले। बाबांनी त्या दिवशी जेवण सुद्धा केलं नाही। तेव्हा परमेश्वराला बाबांनी प्रश्न केला, हे हनुमानजी, बाबा हनुमानजी नाही म्हणला, हे हनुमानजी आपने सारी जरूरत की पहचान बताई मगर एक बाई का भूत नहीं निकालते, इसके बाद तो मैं कोई भगवान को नहीं मानूंगा, मैं भगवान किसे कहूँ और शैतान किसे कहूँ, इसका दोनों का मुझे स्पष्टीकरण दो, फरक बताओ नहीं तो मैं किसी को नहीं मानता। असा म्हटल्यानंतर बाबांनी त्या बाईला फूक मारले, बाई आखरी फूक आहे, इसके बाद तू नाही आना। आणि ती बाई आलीच नाही। मग तर बाबाच्या लक्षानंतर त्या प्रतिज्ञेकडे गेला आणि बाबांनी प्रतिज्ञा केल्यानंतर पुन्हा बाबाच्याच मुखातून शब्द निघाले। बाबाला काय म्हणतात भगवान, हे सेवक सुन, ये धरती पर जो भी भगवान है उसमें आपके दुख दूर करने के सामर्थ्य नहीं है, मगर सृष्टि का निर्माता जो एक भगवान है वही आपके दुख दूर कर सकता है, मगर उसको प्राप्त करने के लिए आपको 5 दिन का हवन करना होगा। हे केव्हा सांगितलं, 1948 राखीच्या दिवशी, एका दिवसाआधी आणि राखीच्या दिवसापासून बाबांनी ते हवनाला सुरुवात केली आणि 6व्या दिवशी बाबाला ते भगवान प्राप्त झाले। त्यालाच आपण षष्ठीचे हवन म्हणतो। षष्ठीचे हवन दरवर्षी करत असतो आणि ते भगवान प्राप्त झाल्यानंतर बाबा 1 ते 1.5 तास रडले
आता तुम्ही 10 किंवा 5 मिनिटं रडलात, अंतकरण कसा वाटते? बाबा 1.5 तास रडले, म्हणजे बाबाचे अंतकरणात जे दुःख होते ते दुःख परिपूर्ण निघून गेले. आणि नंतर परिवाराचे लोक बाबाला काय म्हणतात, बाबा आप क्यों रोते हो, चूप हो जाओ ना बाबा, चूप हो जाओ. पण बाबाच्या मुखातून पुन्हा परमेश्वराचे शब्द निघाले, हे परिवार के लोग सुनो, आपके भाई के बारे में इतनी हमदर्दी थी तो उसको भगवान की प्राप्ति करने क्यों लगाया? उसको उसी समय रोकना था. ये भगवान बन गया, इसका सर तो मेरा धड़ और मेरा धड़ तो उसका सर, दोनों की आत्मा एक हो गई. म्हणजे बाबा 25 ऑगस्ट 1948 भगवान झाले होते. आपण बाबाला ओळखू शकलो नाही. आता याच्या आधी विनोदजी बारे याने सांगितलं की जेव्हा आम्ही मार्ग स्वीकारला तेव्हा आमचे घरचे लोक म्हणत होते आजूबाजूचे, काय हा कोणता मार्ग, या इतर देवाचा विसर्जन करतात, एकाला पुजतात, व त्या देवामध्ये कॅपॅसिटी नव्हती, कार्यक्षमता नव्हती, म्हणून आमचे दुःख दूर ते करत नव्हते. याच्या आधी बाबालाही सांगितलं परमेश्वराने का सृष्टीचा निर्माता एक भगवान आहे, तोच तुमचे दुःख दूर करेल. म्हणूनच यांच्या घरी जेवढे काही देव असतील सगळ्या देवाचा विसर्जन केला, पण कोणी सपनाला आला नाही, मनाला नाही का मला का विसर्जन केलं, कारण की सृष्टीचा निर्माता हा सगळ्याचा एक बास आहे. देवाधिकांना, मानवाला, पशुपक्षाला जन्माला टाकलं, म्हणून ते आपलं काही करू शकत नाही. तो भगवान मिळाल्यानंतर या बारेसाहेबाचे दुःख कायमचे दूर झाले, बाबाचे दुःख कायमचे दूर झाले होते. म्हणून बाबांनी नंतर तो सृष्टीनिर्माता परमेश्वर आहे त्याला टिकवून ठेवण्याकरता, तो वेळोवेळी आपल्यावर प्रसन्न होण्याकरता, स्वतःवर आलेले दुःख दूर करण्याकरता म्हणून बाबांनी हे तत्वशब्द नियम दिले. पहिल्यांदा 4 तत्व दिले, काही दिवसानं 3 शब्द दिले आणि काही दिवसानं 5 नियम दिले. जशी जशी गरज पडली तशी या तत्वशब्दाची निर्मिती झाली. आणि जो कोणी सेवक बाबाच्या तत्वशब्दांनी वागतो तो आपल्या जीवनात सुखी राहतो. तत्वशब्द नियम साधे नाही आहेत. जो सृष्टीनिर्माता परमेश्वर आहे त्याला टिकवण्याकरता, जीवनात सुखी ठेवण्याकरताच म्हणून तत्वशब्द नियमाच्या बाबांनी आपल्याला अवलंब करायला सांगितला, पण आपण ते करण्याचा प्रयत्न करत नाही करत आणि दुःखी होतो. बाबा म्हणून मला म्हणत आहे सेवक भाऊ, आपण नंतर तत्वशब्दांचे पालन करत नाही, कर्म बरोबर करत नाही, आपली विचारधारा बरोबर नाही, त्यामुळे आपल्याला दुःख येतात. कोणी 50 वर्षाचा सेवक असेल, 10 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल तरी त्याला दुःख येतं. त्याचं कारण हाच असतो तत्वशब्द नियमाकडे दुर्लक्ष. आणि तत्वशब्द नियमाचे दुर्लक्ष, कर्म बरोबर विचार नाही, त्यामुळे दुःख येतात. आणि नंतर मग आपण इकडे तिकडे भटकतो, याला विचारतो काजी मला असं दुःख येण्याचं कारण का. तर कुटुंबामध्ये एकत्र बसून जर आपण विचारपूस केली, चौकशी केली का आपल्याला दुःख येण्याचं कारण कोणतं असलं पाहिजे, तर त्याचं निवारण तुमच्या घरीच होऊ शकतो. पण आपल्याला इकडे तिकडे भटकण्याची सवय असते. म्हणून मला म्हणायचं आहे, हे सेवक भाऊ, दुःखापायी फिरू नको तो दारोदारी, मग इकडे तिकडे भटकायचं नाही. सेवक भाऊ, शेवकीन ताई, दुःखापायी फिरू नको दारोदारी. बाबांना दिलेली आहे तत्वशब्द नियमाची शिदोरी. शिदोरीमध्ये आहे भाजी भाकर, शिदोरीमध्ये आहे भाजी भाकर, नाही संपणार ते जीवनभर आणि फेडू शकणार नाही आम्ही बाबाचे उपकार, फेडू शकणार नाही बाबाचे उपकार. ते धन्य ते बाबा या जगाच्या पाठीवर झाले, कोणी होणार नाही, झाले नाही. त्यांचे उपकार तुम्ही आणि मी कधी फेडू शकत नाही फेडू शकत. या जगामध्ये खूप साधू संत आहेत, त्यांनी भगवंताची प्राप्ती केली असेल स्वतःपुरती, पण बाबा ज्यावेळी बाबांच्या वडिलांनी 1933 झुणके सावकाराचा घर घेतला होता तेव्हापासून 33 ते 45 पर्यंत 12 वर्ष बाबांनी त्या घरी दुःख भोगला. दुःखाची बाबाला खरी जाणीव होती, म्हणून बाबांनी हा मार्ग स्थापन केला आणि दीन दुबळ्या गरीब लोकांना जागविण्याचं काम केलं. बाकी संतांना नाही केलं जागविण्याचं काम. त्याला दुःखच नव्हतं. दुःखाची कशी जाणीव होती, काहीच नव्हती. बाबाला खरी दुःखाची जाणीव होती. म्हणून तुमच्याकरता माझ्याकरता का त्या काळामध्ये रस्ते नव्हते, बैलबांडीचे रस्ते, बैलबंडीला फिरले, सायकलने फिरले, पैदल फिरले, पण बाबांनी 5 पैसे घेतले नाही. ज्यावेळी भगवंताची प्राप्ती झाली त्यानंतर परमेश्वर बाबाला काय म्हणतो, हे सेवक तूने भले मुझे प्राप्त किया, मानव बेईमान है, उसी में से तू एक है, मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता. काय म्हणतात, भगवंताची प्राप्ती केली तेव्हा म्हणतो की तुझ्या धड तर माझ्या सर न माझ्या उसका सर, दोनों की आत्मा एक हो गई. आणि थोड्याच्या वेळात म्हणतो की तू भलाई मुझे प्राप्त किया, मानव बेईमान है, इसी में से तू एक है, मैं तुम्हारे ऊपर भरोसा नहीं करता. तेव्हा बाबाला काय आठवलं, थोडे स्तब्ध राहिले आणि बाबांनी सांगितलं की मैं दुखी कष्टी लोगों की निष्काम भाव से सेवा करूंगा.
निष्काम भाव म्हणजे स्वार्थाची भावना न ठेवता, कोणताही मोबदला न घेता केलेले कार्य त्याला म्हणतो निष्काम भावना, निष्काम कार्य. ते बाबांनी केलं. म्हणून बाबाच्या शब्दावर आजही परमेश्वर उभा आहे. उभा आहे, वेळोवेळी तुम्हाला मला मदत करतो. आता हा मार्ग असा आहे की या मार्गामध्ये श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, तर परमेश्वर मदत करतो. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मागे आम्ही बालाघाट जिल्ह्यामध्ये गेलो होतो, गोंगला या गावी. गोंगला या गावी आमच्यासोबत कृपांजी कदाचित आले असतील आणि दहेगावचे थोटेजी होते. आम्ही 2 गाड्या घेऊन गेलो होतो. त्या ठिकाणी एका सेवकानं अनुभव सांगितला. तिथला दिनेश भाऊ पंचमेश्वर गाई ढोराचा धंदा होता त्यांचा, आणि त्याला महारोग झाला. महारोग झाल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याला गोठ्यात नेऊन ठेवून दिला. अंगाची दुर्गंधी येत होती, हातापायाचे बोट गळले होते. तेव्हा त्याचा एक मित्र नागपूरचा, सुनील नावाचा, नागपूरवरून आला आणि त्याच्या आई वडिलांना विचारतो, म्हणजे माझा मित्र हा कुठं गेला? तर ते म्हणतात त्याला दुखापत झाली, महारोग झाला, अंगाची दुर्गंधी येते, आम्ही त्याला गाईच्या गोठ्यात नेऊन ठेवलो. हा त्याला भेटायला गेला आणि जेव्हा त्याला दुर्गंधी येत होती तर त्याला एका पोत्यावर झोपवून ठेवलं आणि डब्बा जो बाहेर कोणी संडासले नेतात त्या डब्यामध्ये त्याला प्यायला पाणी द्यायचं. खूप दशा खराब होती त्या व्यक्तीची. पण त्याचा मित्र म्हणतो कोठा मला दाखवा. पाहिल्यानंतर त्याला खूप दया आली आणि तो काय म्हणतो, माझ्या परमात्माचा एक मार्ग आहे, तुला हा मार्ग स्वीकार करावा लागेल. तेव्हा तो म्हणतो मला अगरबत्ती लावता येत नाही, कापूर लावता येत नाही, जागा सारवता येत नाही, स्वच्छ करता येत, मी कसा करीन? अरे पण ते तू फक्त बाबा हनुमानजी म्हण का बाबा माझे दुःख दूर करा, सुधारल्यानंतर दुरुस्त झाल्यानंतर मी कापूर अगरबत्ती लावेन. तो स्वतः तेथील मार्गदर्शक जलरामजी भोयर ते गेले लालबर्याला गेले आणि तिथून कार्य घेऊन आला मित्राकरता 3 दिवसाचे. बाबा हनुमानजी मान फक्त सकाळी पहाटेला उठून विनंती सांगितली त्यानं, असं असं म्हणायचं, अशी विनंती करायची. पण जागा सारवता येत नव्हता, कापूर लावता येत नव्हता, अगरबत्ती लावता येत नव्हता. तसं केलं 3 दिवसात त्याची दुर्गंधी बंद झाली. पुढे 7चे कार्य दिले, थोडे थोडे त्याच्या अंगावर जे फोडे वगैरे होते ते बंद नाहीसे झाले. नंतर पुन्हा 11चे कार्य आले, परिपूर्ण दुरुस्त झाला. आता तो काय म्हणतो, तुला मार्गदर्शकाला भेटायला यावं लागेल, माझ्या गाडीवर बस तू. त्याला गाडीवर बसवलं, त्याला आपल्या मागे दुपट्ट्यानं बांधलं जेणेकरून तो पडू नये, कमजोर होता. मोटरसायकलवर बांधून दुपट्ट्यानं त्याला मार्गदर्शकाकडे नेले आणि 21चे कार्य दिले. 21च्या कार्यामध्ये परिपूर्ण दुरुस्त झाला. आणि नंतर तो त्याच्या पत्नी सासऱ्याला सांगायला गेला, कारण की त्याचे दुःख पाहून पत्नी निघून गेली होती. म्हणून कोणत्याही व्यक्तीने, सेवक असो सेविका असो, पतीचे दुःख पाहून कुठे दूर निघून जाऊ नये. हा बाईचा धर्म आहे. पती हा तिचा देव असतो, पती हा तिचा देव असतो. पुरुषांनी सुद्धा, जेव्हा गुरुजी म्हणतात, पुरुषांनी सुद्धा बाईला दुःख आले तर त्याने कुठे जाऊ नये. पती पत्नी गाड्याचे 2 चाका. आणि त्याच्यानंतर 21चे कार्य घेण्याकरता तिथं गेला. त्यावेळी त्यांनी कार्य दिले 21चे. त्या 21च्या कार्यात त्याने स्वतः विहिरीच्या बाटलीनं पाणी आणला, जागा स्वच्छ केली, कापूर अगरबत्ती लावली आणि परिपूर्ण दुरुस्त झाला. आणि त्याच्या सासऱ्याला सांगून त्याचा मित्र त्याच्या पत्नीला घेऊन आला. जेव्हा तो आला त्यावेळी त्याचा सोबत सासरा आला. तुम्ही काय म्हणता जी, असं कसं दुरुस्त होईल 1 महिन्यात? नाही होऊ शकत. पाहिला तेव्हा त्याला दुरुस्त झालेला दिसला. आणि बाई आली, बाईनेही पुन्हा कार्य केलं आणि त्याच्यानंतर परिपूर्ण दुरुस्त झाला. आणि नंतर त्यागाचे कार्य झाले, भावनावी झाल्या आणि सुखाने जीवन जगत आहेत. म्हणून या मार्गामध्ये भक्ती पाहिजे, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. अगरबत्ती कापूर असल्यानं काही होत नाही. आपण शेतामध्ये गेलो, जंगला पहाडात गेलो, एखादा विंचू चावला किंवा पायाला मोठी जखम झाली, काड्या तोडत असताना कधी कुऱ्हाड लागून जाते, त्या ठिकाणी अगरबत्ती नाही, कापूर नाही, तिथलाच एखाद्या ठिकाणी पाणी असेल, पाण्याचा तीर्थ बनवून त्याच्यावरती बाबा हनुमान येऊन फूक मारा, त्याला क्षणात आराम मिळेल. किंवा तोही नसेल, सुकली माती असेल, ते त्याला फूक मारून द्या, तेव्हाही आराम मिळते. म्हणजे भगवंतावर आपला विश्वास पाहिजे. आता आपण फूक का बरं मारतो? फूक मारण्याचं कारण आहे. फूक मारणं म्हणजे हा भगवान बाबांना प्राप्त केला तो हवारूपी आहे, त्याला आकार नाही, रूप नाही. त्याला आकार असताना या घरी आज हवन झाली, त्याची प्रतिमा ठेवून आपण त्याची पूजा केली असतो. पण त्या भगवंताला आकार नाही, हवारूपी भगवान आहे. म्हणून ते हवारूपी भगवंताचा अंश आपण हवेद्वारे आपल्या शरीरात घेतो आणि त्यानंतर
त्या पाण्यावर आपण फूक मारतो, म्हणजे हवारूप भगवंताची शक्ती आपल्या शरीरात जाते हवेद्वारे आणि नंतर ते पाण्यावर सोडतो, तेव्हा त्या पाण्याला शक्ती प्रदान होते आणि ते तो तीर्थ बनतो. अशा प्रकारे हा तीर्थ तयार होत असतो. म्हणून हे सिद्ध होते की भगवान हवारूपी आहे. आता भगवान हवारूपी आहे म्हणून त्याची पूजा कशी कराल तुम्ही? हवेची पूजा करता येत नाही, हवेला हार घालता येत नाही, शेंदूर गुलाल बुक्का लावता येत नाही. म्हणून बाबांचे गुरु जे बाबा हनुमानजी आहेत त्यांनी तो एक भगवंत मिळवण्याकरता हवन कशी करायची, मंत्र कोणता म्हणायचा, ते बाबा हनुमानजीला, बाबा जिमदेवजीला परिपूर्ण स्पष्टीकरण सांगितलं. म्हणून बाबाचे गुरु बाबा हनुमानजी यांची प्रतिमा तुम्हाला मला दिली आणि सांगितलं की या परमेश्वराची जर पूजा तुम्ही केलं तर सृष्टी निर्माते परमेश्वराची पूजा होईल त्यांच्या स्वरूपात. म्हणून त्यांचे गुरु बाबा हनुमानजी यांची प्रतिमा दिली आणि त्या प्रतिमेच्या माध्यमातून आपण सृष्टी निर्माता परमेश्वराची पूजा करत असतो. आणि त्या परमेश्वराला टिकविण्याकरता आपल्यामध्ये सहनशीलता पाहिजे, नम्रता पाहिजे, लीनता पाहिजे. आपल्याला कोणी वाईट बोलले, चेष्टा केली, निंदा केली तरी वाईट मानता कामा नये. हा भगवान आपल्या सहनशीलतेवर, नम्रतेवर अवलंबून आहे. एखाद्या घराशेजारी, शेताशेजारी, नोकरीवर, आपल्या कारखान्यात, फॅक्टरीत कोणी त्रास देत असेल तर आपण त्याला प्रेमाने सांगायचं, बाबा रे मी बाबाचा सेवक आहो, मी तुझ्यासारखा झगडा करू शकतो, मी वाईट बोलू शकतो पण मी बोलू शकत नाही, मी सेवक असल्यामुळे बोलू शकत नाही, याचा अर्थ तुम्ही माझी कमजोरी किंवा माझी चूक समजू नका, असं प्रेमानं सांगता येते. एवढं करून ऐकत नसेल तर बाबाला विनंतीमध्ये सांगायचं, बाबा हनुमानजी या व्यक्तीपासून मला त्रास आहे, दुःख आहे, याला तुम्ही सांभाळा. जर मी झगडा भांडण केलं माझ्याजवळ ही दैवशक्ती ही बाजूला होती. आपण झगडा भांडण केलं, दैवशक्ती बाजूला होते, काम करत नाही. म्हणून तुम्ही त्याला सद्बुद्धी द्या, जेणेकरून सद्बुद्धी देत माझ्या कुटुंब सुखी राहील, परमेश्वरी कृपा टिकून राहील आणि मी जीवनात सुखी राहील, असं परमेश्वराला आपण सांगितलं पाहिजे. हा मार्ग सत्याचा आहे, मर्यादाचा आहे, प्रेमाचा आहे. मर्यादा खूप चांगली आहे. मर्यादा आहे, तुमच्याजवळ प्रेम आहे, सहनशीलता आहे, तर आपण जीवनात सुखी राहू, अन्यथा आपण सुखी राहू शकत नाही. वेळ होत आहे म्हणून प्रत्येकाने सहनशीलता, नम्रता, लीनता शब्द नियमाचा विचार करून जीवनात जगावं आणि परमेश्वरी कृपा टिकून ठेवावं. एवढं बोलून मी आपले 2 शब्द पुरे करतो. सगळ्यांना नमस्कार.